परम मंगलमय, जीवाचं परम कल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये नाव घालणारी, जे काम आपण हाताशी घेऊ त्या कामास यश प्राप्त करून देणारे, कोणतेही काम असो ते काम करण्यासाठी आपल्याला शक्ती प्रदान करून देणारी अशी माँ भगवती, माँ जगदंबा, त्या माँ भगवतीचा महिमा आज आपण या श्रीमद देवी भागवत ग्रंथामधून पाहणार आहोत. आपल्याला जर ऐकायचं जरी असेल तरी ऐकण्यासाठी शक्ती लागते, बघायचं जरी असेल तरी त्या बघण्यासाठी सुद्धा शक्ती लागते. ती शक्ती प्रदान करून देणारी माँ भगवती, तिचा महिमा आज आपल्या सर्वांना श्रवण करायचा आहे. तर 88 शौनकादी महामुनी या कलियुगाला त्रस्त होऊन ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हणाले, असं काहीतरी सांगा की या कलियुगाचा त्रास आम्हाला झाला नाही पाहिजे. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले, तुम्हाला एक मनसचक्र देतो. ते मनसचक्राच्या मागे तुम्ही जा. ते मनसचक्र जिथे थांबेल तिथे जाऊन तुम्ही थांबा. तिथे एक अधिकारी महात्मे येतील आणि तुम्हाला कथा सांगतील. तुमच्या मधल्या सर्व मनांचा, प्रश्नांचा उलगडा ते करून देतील. मग ते मनसचक्र दिलं आणि त्या मनसचक्राच्या मागे हे 88 शौनकादी महामुनी गेले. ते मनसचक्र जाऊन नैमिषारण्यामध्ये थांबलं. त्यांना उत्सुकता निर्माण झाली, अरे कोण महात्मे येणार आहे आणि कोणते महात्मे आपल्याला कथा सांगणार आहे, असं मनामध्ये त्यांच्या विचार करतायत. तेवढ्यात सूत महाराजांचं आगमन झालं. बोलिये सूत भगवान की जय. सूत भगवंताचं त्यांचं आगमन झालं. सर्वांनी प्रणाम केला. सुतांनी अनेक कथा शौनकादी महामुनींना सांगितल्या. त्यांनी अनेक कथा श्रवण केल्या, अनेक पुराण त्यांनी श्रवण केले. आता श्रवण करण्यासाठी काही राहिलंच नाही. भागवत श्रवण केलं, शिवमहापुराण श्रवण केलं, 18 मुख्य पुराण, 18 उपपुराण, एवढे सगळे त्यांनी श्रवण केले. पण आता श्रवण करण्यासाठी काही राहिलंच नाही. काय श्रवण करावं? तर शौनकादीच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. ते म्हणाले, तुम्ही आम्हाला एवढे पुराण सांगितले, देवाचा एवढा महिमा सांगितला की देव अवतार घेतात, देव सृष्टी निर्माण करतात, देव दैत्यांचा वध करतात. हे सर्व कसं करतात, कसं करतात ते आम्हाला सांगा कृपया करून. त्यावेळेस सूतजी सांगू लागले, शौनकादी महामुनींनो, देव अवतार घेतो, दैत्यांचा वध करतो, सृष्टी निर्माण करतो. हे कोणामुळे करतो? तर त्यांच्याकडे एक शक्ती आहे. म्हणे शक्ती? कोणती शक्ती? नाव काय त्या शक्तीचं? सांगितलं एक शक्ती आहे, तिचं पुराण आहे, ते तुम्हाला मी सांगतो. असं सूतजी म्हणाले. आणि मग शौनकादी महामुनींच्या मनामध्ये प्रश्न उठले. त्यांनी प्रश्न केले, तुम्ही आम्हाला पुराण सांगणार आहे, कोणतं पुराण सांगणार आहे? त्या पुराणांचं नाव काय? ते पुराण किती दिवस ऐकावं? त्या पुराणामध्ये किती देवांची पूजा करावी? आणि हे पुराण अगोदर कोणी कोणी ऐकलं ते कृपया करून आम्हाला सांगा. सांगू लागले, मी जे तुम्हाला पुराण सांगणार आहे ना, ते श्रीमद देवी भागवत महापुराण, हे पुराण मी तुम्हाला सांगणार आहे. हे पुराण व्यासांनी निर्माण केलंय. हे 18 उपपुराण, 18 मुख्य पुराण, या पुराणामध्ये या देवी भागवताचं नाव नाहीये. हे गुप्त असं पुराण आहे. गुप्त पुराण तयार केलेले व्यासांनी. यामध्ये 18,000 श्लोक आहेत आणि 12 स्कंद आहेत. ह्यामध्ये भगवतीचा महिमा श्रवण करून सांगितलेला आहे. मग तो तुम्हाला मी सांगतो, तुम्ही तो श्रवण करा. दुसरा प्रश्न विचारला होता की ह्या भगवतीचा महिमा किती दिवस श्रवण करावा? सांगितलं या भगवतीचा महिमा 9 दिवस श्रवण करावा.
9 दिवस ऐकावा आणि 9 दिवस सांगावा. पुढे विचारलं, ही कथा श्रवण करून काय फळ प्राप्त भेटेल, काय फळ भेटेल? सांगितलं, आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती तर पूर्ण होणारच. ज्यांना बंगला हवा त्यांना बंगला मिळेल, ज्यांना गाडी हवी त्यांना गाडी भेटेल, ज्यांना पत्नी हवी त्यांना पत्नी देखील भेटेल, ज्यांना मोक्ष मुक्ती ज्यांना हवी त्यांना मोक्ष मुक्ती सुद्धा प्राप्त होईल. फक्त ही कथा श्रवण केली पाहिजे. आणि सांगितलं, या ग्रंथामध्ये कोणकोणत्या देवांचं पूजन केलं जातं ते सांगा. मग सांगू लागले, या ग्रंथामध्ये पंचायतन देवांचं पूजन केलं जातं. बरं ते देव कोणकोणते? मग सांगू लागले, त्यामध्ये श्री गणेश, भगवान शिवशंकर, भगवान श्री विष्णू, माँ भगवती आणि सूर्यनारायण या 5 देवांचं पूजन केलं जातं. आपण पहा, पूजन केलं ना देवाऱ्यामध्ये, हे 5 देव नसू द्या, कितीही देवाची पूजा करा, आयुष्यभर पूजा करा, त्याचं फळ आपल्याला भेटणार नाही. हे देव 5 देव असलेच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, हे 5च देवाची पूजा का करायची, बाकीच्या देवाची नाही का करायची? तर करायची, पण हे मुख्य 5 देव देवघरामध्ये असलेच पाहिजे. का? ते ह्याच 5 देवांची का करायची? तर त्याचं कारण असं आहे, हे जे 5 देव आहेत यांना सगुणही रूप आहे आणि निर्गुण देखील रूप आहे. गणपती बाप्पाचं सगुण रूप, मोठे मोठे सुपासारखे कान, वाकडी तिकडी सोंड, मोठे मोठे ढेरी असणारे असे गणपती बाप्पा, हे यांचं सगुण रूप झालं. आणि भगवान गणपती बाप्पांचं निर्गुण रूप म्हणजे सुपारी. जरी अशी मूर्ती जरी घरात नसली, सुपारी जरी ठेवली तरी गणपती बाप्पाची पूजा झाल्यासारखी आहे. दुसरं भगवान शिवशंकर, भगवान शिवशंकरांचं सगुण रूप म्हणजे हातामध्ये त्रिशूळ, डोक्यावर चंद्र आणि गंगा, गळ्यामध्ये साप धारण केलेला, व्याघ्र चर्म घातलेलं असे असणारे भगवान शिवशंकर, यांचं हे सगुण रूप झालं. आणि भगवान शिवशंकराचं निर्गुण रूप म्हणजे भगवान शंकराची पिंड, हे भगवंताचं निर्गुण रूप. सूर्यनारायणाचं म्हणजे सगुण रूप कोणतं? तर पांढरे शुभ्र रथाला असणारे घोडे आणि सुंदर दिसणारे, तेजोमय दिसणारे असे असणारे सूर्यनारायण, हे त्यांचं सगुण रूप झालं. आणि त्यांचं निर्गुण रूप म्हणजे आपण जे पाहतो ना आकाशामध्ये भानुबिंब, ते भानुबिंब जे आहे ते सूर्यनारायणाचं निर्गुण रूप. याच्यानंतर सांगितलं, माँ भगवतीचं सगुण रूप, अष्टभुजाधारी सिंह पे सवारी अशी असणारी माँ भगवती, सुंदर असा शृंगार केलेली, हे माँ भगवतीचं झालं सगुण रूप. आणि त्याच महाभगवतीचं निर्गुण रूप म्हणजे माँ भगवतीचा तांदळा. असं सांगितलं, या 5 देवांची पूजा देवघरामध्ये नित्यनेमाने झाली पाहिजे. मग दुसरा प्रश्न विचारला की ही कथा कुणी कुणी श्रवण केली, अजून कुणी कुणी ऐकली? सांगू लागले, ही कथा कुणी कुणी ऐकली? तर सर्वात प्रथम ऐकली ते म्हणजे वसुदेवांनी. भगवान श्री कृष्णांचे वडील वसुदेव यांनी ही कथा श्रवण केली. बरं का केली कथा श्रवण? तर सांगू लागले, भगवंत द्वारकेमध्ये वास्तव्य करीत असताना त्यांच्याच द्वारकेमध्ये एक सत्राजित नावाचा राजा राहत होता. तो सूर्याची उपासना करत होता. आता एवढा मोठा देव त्याच्या राज्यामध्ये, पण सूर्याची उपासना तो करत होता. बरं करे नका, सूर्याची उपासना एवढी केली त्याने, त्यावेळी सूर्यदेव प्रसन्न झाले. आणि सूर्यदेवाने विचारलं, काय पाहिजे तुला? सांगितलं, मला काही नको, तुम्हाला बघितलं माझ्या मनात काहीच राहिलं नाही, आता मला काहीच नको. म्हणाले, काहीतरी माग. काहीच नको म्हणाले.
जर मी तुला काही दिलं नाही तर लोक म्हणतील देवाची भक्ती करायची, देव आम्हाला काहीच देत नाही, असा कलंक नको लागायला. म्हणून सूर्यनारायणाने काय केलं तर स्वतःच्या गळ्यामध्ये असणारा समंतक नावाचा मणी हा सत्राजिताला दिला. तो मणी असा होता, तो 1 दिवसाला 8 भार सोनं द्यायचा, असा मणी. तो मणी सत्राजितानं घेतला आणि तो गळ्यात घातला. त्यानं ज्यावेळेस तो मणी गळ्यात घातला त्यावेळेस तो अगदी सूर्याप्रमाणे दिसायचा, जसं काय सूर्यच आला का काय असं वाटायचं. दुसऱ्या दिवशी तो मणी गळ्यात घालून भगवंताच्या दर्शनासाठी सत्राजित गेला. जात असताना अनेक लोकांनी पाहिलं, अरे त्यांना तर वाटलं सूर्यच आलं की काय पृथ्वीवर, असं वाटलं. म्हणून काही जण सैन्य भगवंताकडे गेले, भगवंताला म्हणाले, देवा सूर्य आला पहा आकाशातून खाली. ते म्हणाले, अरे सूर्य नाही आला, सत्राजित आहे. ठीक आहे म्हणे सत्राजित. तो सत्राजित भगवंताच्या दर्शनासाठी गेला. भगवंताला सांगू लागला, देवा बघा मी सूर्यदेवाची एवढी तपश्चर्या केली आणि त्या देवानं मला समंतक नावाचा मणी दिला. हा साधारण नाहीये, हा समंतक मणी 8 भार सोनं देतो 1 दिवसाला. भगवंतांनी स्तुती केली, वा छान, खूप छान. पण सत्राजिता, हे 1 दिवसाला 8 भार सोनं देतं, एवढं सोनं तुला करायचंय काय? तू काय कर, हा समंतक नावाचा मणी उग्रसेनाला दे. आताच त्यांची मथुरा उद्ध्वस्त झाली आहे, तू त्यांना दिले तर जरा मदत होईल, दे म्हटले. पण सत्राजित म्हणाला, मी एवढी तपश्चर्या केली, मी प्राप्त करून घेतला, मी काय देऊ त्यांना? मी नाही देणार, नकार दिला त्याने. बरं ठीक आहे म्हटले भगवंत, नका देऊ. दुसऱ्या दिवशी त्या सत्राजिताचा भाऊ प्रसेन याने तो मणी गळ्यात घातला आणि मृगया करण्यासाठी वनात निघून गेला. वनात जात असताना एका वाघाने त्याला पाहिलं, त्याच्या गळ्यामध्ये चमकणारा मणी दिसला. वाघाला वाटलं काहीतरी खायचीच गोष्ट आहे, म्हणून वाघाने त्याच्यावरती झडप घातली आणि तो मणी घेतला, त्याला मारून टाकलं. वाघ पुढे पुढे गेला, तसं एक त्या अस्वल आलं. त्या अस्वलाने पाहिलं, अरे काहीतरी सुंदर दिसतं या वाघाच्या हातात, म्हणून आज त्या अस्वलाने वाघाला मारलं आणि त्याच्याकडून तो मणी घेतला आणि घेऊन गेला. आता सत्राजित तिकडे शोधत होता, कुठे गेला असेल मणी, माझा भाऊ घेऊन गेलाय. शोध काढला तर प्रसेन मेलेला बघितला आणि मणी तर त्याच्यापाशी नव्हता. मग सत्राजिताच्या मनात आलं, बापरे, आता भगवंतांनी मागितला होता म्हणे, याचा अर्थ म्हणजे भगवंत त्याला मारून घेऊन गेले असतील. असं सर्व द्वारकेत पसरलं की भगवंतांनी मणी घेतला म्हणून. सगळे द्वारकेत सांगितलं, पण भगवंतांनी मणी घेतला नव्हता. आता काय करावं, घेतला तर नाही, पण कलंक तर लागला चोरीचा. आणि कलंक तर चांगला नाही, कसा पुसवायचा कलंक? कलंक एवढा विचित्र आहे ना, सांगतात बा, जल से पतला कौन है. एक संत महात्मे सांगतात, 4 प्रश्न विचारतात आणि त्याचे उत्तर देतात. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है और कौन काजल से कारी. पाण्यापेक्षा पातळ काय, भूमीपेक्षा जड काय, आणि अग्नीपेक्षा दाहक काय, आणि काजळापेक्षा काळ काय, असे 4 प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचे उत्तर देखील सांगितले. जल से पतला कौन है, जल से पतला ज्ञान है. पाण्यापेक्षा पातळ गहन म्हणजे ज्ञान आहे, असं ज्ञान आहे. आता मी वयाने लहान आहे, तुम्ही ऐकणारे मोठे आहात माझ्यापेक्षा वयाने, पण तरी मी तुम्हाला सांगते का, तर ज्ञान एवढं गहन आहे. कारण आपल्या संप्रदायामध्ये ज्ञानापेक्षा जास्त, वयापेक्षा जास्त ज्ञानाला किंमत आहे. मग पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. कोण अगण से तेज है, अग्नीपेक्षा दाहक काय, तर सांगितलं क्रोध अगण से तेज है.
आता अग्नीपाशी जो जाईल त्यालाच भाजेल ना, सगळ्यांना थोडंच भाजेल. पण ज्याला राग आला ना तो असं घुमून येऊ द्या, फक्त जे समोर येईल त्याला नुसतंच ओरडतंय, त्यानं काही नाही करू द्या पण नुसतं ओरडतंय. क्रोध अगन से तेज है, कोण भूमी से भारी. या पृथ्वीपेक्षा जड काय? तर सांगितलं पाप भूमी से भारी. या पृथ्वी मातेला सगळं काही सहन होतं पण पाप सहन होत नाही. आपण या पृथ्वी मातेवर एवढी घाण करतो, तिच्यावर घाण पाणी सोडतो, आपण तिच्या पोटामध्ये खड्डे खोदतो, तिच्यावर आपण बिल्डिंग बांधतो, घरं बांधतो, तिच्यावर चपला घालून आपण चालतो, पण ती काहीच म्हणत नाही, ती सगळं सहन करते. तिला फक्त पाप सहन होत नाही, बाकी ती सर्व सहन करते. आणि चौथा प्रश्न असा आहे, कोण काजल से काली. तर सांगितलं कलंक काजल से काली. काजळापेक्षा काळं काय? पहा, काजळ लावलं तर ते साबण लावून आपण पाण्यानं धुतलं ना तर ते धुवून जातं, पण कलंक असा किती पण धुवा तो निघून जात नाही. म्हणून काजळापेक्षा काळा कलंक आहे. आणि असा कलंक आता भगवंतावर लागलाय. चोरी केली नाहीये पण चोरीचा आळ आलाय. काय करावं आता? हा कलंक घालवायचाय, पुसायचाय, काय करायचंय? म्हणून भगवंत स्वतः शोध लावण्यासाठी गेले वनामध्ये. पाहिलं प्रसेन पडलेलं त्याच्या हातामध्ये मणी नाहीये, पण भगवंताला वाघाचे पाऊल खुणा दिसल्या. त्याच्या मागे मागे गेले तर पुढं वाघ सुद्धा पडलेला दिसला आणि वाघाच्या नख्यामध्ये अस्वलाचे केस दिसले. भगवंत म्हणले इथं अस्वल आला असेल, म्हणून अस्वलाचे पाय खुण पाहिले, पाऊल खुणा बघितल्या. आणि त्या पाऊल खुणा बघत बघत भगवंत एका गुहेपाशी आले. ते अस्वल दुसरं तिसरं कोणी नसून जामवंतजी होते, जे त्रेताल युगामध्ये रामप्रभूंसोबत होते. ते जामवंतजी होते. त्या गुहेपाशी आले, गुहेच्या आत गेले. सैनिक होतं, सैनिकाला बाहेरच थांबा म्हटले. सैनिक बाहेरच थांबलं आणि ते आतमध्ये गेले. तर जामवंतजी म्हणले कोण आहे काय विचारपूस न करता युद्ध चालू केलं. युद्ध 1-2 दिवस नाही तर तब्बल 28 दिवस युद्ध चालू होतं. इकडं बाहेर सैनिक वाट बघतायत, अजून देव गेलेत आत, अजून आलेच कस काय नाही. 18 दिवस वाट बघितली आणि आता गेलेच म्हटले असं त्यांना वाटलं आणि वसुदेवाकडे गेले. सांगितलं भगवंत गुहेमध्ये गेले पण त्यांचा अजून आता पता नाही, अजून ते आलेच नाही. गुहेत गेले तर अजून बाहेर आले नाही असं सांगितलं वसुदेवांना. वसुदेवांना चिंता वाटू लागली, काय करावं, आपला मुलगा गेला कुठे असेल असे चिंता करू लागले. आणि असे चिंतित असताना नारदजींनी पाहिलं वसुदेवांना आणि विचारलं नारदजींनी वसुदेवांना, काय झालं, कशाची चिंता करताय तुम्ही? सांगितलं माझं बाळ, माझं लेकरू गुहेमध्ये गेले, ते अजून आलं नाही, काहीतरी उपाय सांगा ना जेणेकरून तो परत येईल. सांगितलं वसुदेवजी, मा भगवतीची तुम्ही पूजा करा, तिची कथा तुम्ही श्रवण करा. तिची कथा तुम्ही 9 दिवस श्रवण केली ना तुमचा मुलगा सुखरूप तुम्हाला परत मिळेल असं सांगितलं. ठीक आहे म्हटले आणि वसुदेव मा भगवतीचा महिमा श्रवण करू लागले. इकडे युद्ध करतातच, अजून युद्ध बंदच नाही. 28 दिवसापर्यंत युद्ध चालू होतं. जामवंतजींनी विचार केला, हे कोण असेल? अरे आपण तर त्रेताल युगामधले आणि हा माणूस द्वापार युगामधला, आणि हा इतके दिवस माझ्यासोबत युद्ध करतोय, अजून पराजित होत नाहीये, असं का होतंय? तेवढ्यात भगवंताच्या अंगावरचा शेला जरा बाजूला झाला आणि पाहिलं तर वत्सलांचं चिन्ह भगवंताच्या छातीवर दिसलं. ते चिन्ह पाहिलं आणि जामवंतजी शरण आले. म्हणाले तुम्ही तर माझे देव आहात आणि मी तुमच्यासोबत युद्ध करतोय, माफ करा मला. पण देवा तुम्ही असा अवतार का घेतलाय, असं का अवतार धारण केलाय? सांगितलं जामवंतजी, हे द्वापार युग चालू झालंय आणि या द्वापार युगामध्ये माझा असाच अवतार आहे. बरं ते काही असं नका, मला माझ्या राम प्रभूंचं दर्शन मला करून दाखवा, ते रूप मला दाखवा, असं जामवंतजी म्हणू लागले.
भगवंत ठीक म्हणाले आणि जामवंतजींची इच्छा पूर्ण केली. रामाचं रूप धारण केलं. सुंदर असा शांत असणारा चेहरा, स्मित हास्य त्याच्यावरती, हातामध्ये धनुष्य बाण घेतलेला. असे सुंदर रामप्रभूचं दर्शन प्रकट झालं. रामप्रभूंचं दर्शन जामवंतजींनी घेतलं आणि भजन गाऊ लागले. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय राम जय जय राम. असं रामाचं भजन जामवंतजींनी केलं आणि विचारलं, देवा काय कारण आहे तुम्ही माझ्या गुहेत आला? सांगितलं, जामवंतजी मला कळालं की तुमच्याकडे समंतक नावाचा मणी आलाय आणि त्या समंतक नावाचा जो मणी आहे त्याच्यामुळे माझ्यावर आळ गेलाय. तर सतराजिताला वाटलं की मी मणी चोरलाय म्हणून. मग कृपया करून तो मणी मला द्या ना. जामवंतजी म्हणाले, माझा जीव तुम्हाला देतो पण मणी देऊ शकत नाही. म्हणे का? कारण तो मी मणी माझ्या मुलीला दिलाय. कारण वडिलांनी एखादी वस्तू आपल्या मुलीला दिली ना, ती परत मागू नये. आणि आता मी कसं मागू? माझ्या वडिलाकडून कसं माझ्या मुलीकडून कसं मागू? मी तो मणी मागू शकत नाही. बरं एक काम करा, मी माझ्या मुलीला तो मणी दिलाय, तुम्ही माझ्या मुलीचा स्वीकार करा. तुम्ही जर माझ्या मुलीचा स्वीकार केला तर तुमचा तो मुलगी तुमचीच होईल आणि मणी सुद्धा तुमचाच होईल. आता भगवंतांनी विचार केला, बाबा आता करावंच लागेल, का तर कलंक घालायचा आहे, चोरीचा आळ आलाय आपल्यावरती, तो नाहीसा करायचा. आता लग्न करावं लागेल. नाही इलाजाने लग्न करून टाकलं जामवंती सोबत. तिला घरी घेऊन आलं. इकडं वसुदेवजी भगवतीची कथा ऐकत होते आणि कथेचा शेवटचा दिवस होता. कथा ऐकून पूर्ण झाली आणि भगवंत समोर येऊन थांबले. वसुदेवजींना आनंद झाला आणि अजून स्तुती करू लागले, मा भगवती काय आगाध तुझी लीला आहे ग. तुझी कथा मी श्रवण केली तर माझा मुलगा मला सुखरूप परत भेटला. नुसता मुलगा नाही तर त्याच्यासोबत शक्ती सुद्धा आली. खरंच तुझा महिमा आगाध आहे. अगं तूच वाचवलं होतं शाला लहानपणी. भगवान परमात्मा जेव्हा लहान होते, ज्यावेळेस वसुदेव कारागृहामध्ये होते, त्यावेळेस वसुदेवाचे आणि देवकीचे 6 लेकरं कंसाने मारले. वसुदेवाला वाटलं आपल्याला चिरंजीवी मुलगा प्राप्त व्हावा की जेणेकरून ह्या कंसाने मारलाच नाही पाहिजे. काय करावं याच्यासाठी? हा मुलं कंसाने मारले, काहीतरी उपाय सांगा. सांगितलं, मा भगवतीची पूजा करा, तिची तुम्ही तपश्चर्या करा असं सांगितलं.
पण वसुदेव म्हणाले, मी कशी तपश्चर्या करू शकतो? मी तर कारागृहामध्ये, मी नाही करू शकत तपश्चर्या. माझ्या वतीनं तुम्ही करा. आणि त्यांना सांगितली तपश्चर्या करण्यासाठी. मग गर्गाचार्य तपश्चर्या करण्यासाठी विंध्याचल पर्वतावर गेले, तपश्चर्या करू लागले. तपश्चर्या केली, महाभगवती प्रगट झाली. महाभगवतीने विचारलं, काय हवं? सांगितलं, माझा शिष्य त्याचे 6 मुलं मारले, ते 6 मुलं मारले, त्याला वाटतं मला चिरंजीवी मुलगा प्राप्त व्हावा. काहीतरी सांग ना माते, त्याला चिरंजीवी मुलगा झाला पाहिजे. सांगितलं, तुझ्या शिष्याला 7व्या नंबरचा मुलगा होईल. तो मुलगा मी योग मायेने रोहिणीच्या गर्भामध्ये घालीन. आणि 8वा जो मुलगा जन्माला येईल, तो जो मुलगा असेल ते साक्षात भगवान श्री विष्णू असतील. त्यांना तुम्ही काय करा, तो जन्माला आल्याबरोबर गोकुळात नेऊन सोडा. मी यशोदेच्या पोटी जन्म घेईन आणि तिथून मला घेऊन या, असं सांगितलं. आणि तसंच झालं. त्या भगवतीला घेऊन आले आणि ज्यावेळेस कंसाने त्या भगवतीला मारायचा प्रयत्न केला, त्यावेळेस ती प्रगट झाली, आकाशामध्ये निष्ठून गेली. आणि सांगितलं, अरे तुला मारणारा गोकुळामध्ये वाढतोय, असं सांगितलं. आणि परत विंध्याचल पर्वतावर जाऊन स्थापन झाली ती मा भगवती. माते, तुझ्यामुळे आज माझा मुलगा जिवंत आहे, आज सुखरूप पण तुझ्यामुळे झाला, अशी स्तुती वसुदेवांनी केली. आणि अशी सुंदर कथा सुतजींनी शौनकादी महामुनींना सांगितली. पण शौनकांचं पोट भरलं नाही. ते म्हणाले, अजून कथा सांगा, अजून कथा सांगा, अजून भगवतीचा महिमा आम्हाला ऐकवा. मग अजून कथा सांगू लागले की अगस्ती नावाची मुनी, यांची पत्नी लोपामुद्रा, हे अगस्ती भगवतीचे उपासक आहेत. आता या अगस्तीने एवढा मोठा समुद्र प्राशन केला, का केला असेल? त्यासाठी शक्ती पण लागते ना समुद्र प्राशन करण्यासाठी. प्रत्येक जण भगवतीची तपश्चर्या करतात, साधना करतात, का प्रत्येकाला शक्ती हवी आहे. मग हे भगवतीचे तपश्चर्या करणार होते, भगवतीची भक्ती करणारे अगस्ती मुनी होते आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा. ह्या दोघांना भगवतीचा महिमा श्रवण करण्याची इच्छा मनामध्ये निर्माण झाली. भगवतीची इच्छा, भगवतीची कथा आपण श्रवण करू. पण कोणाकोण श्रवण करायची असं म्हणू लागले. पण तेवढ्यात लक्षात आलं, त्या भगवतीचा महिमा आपल्याला स्कंदजी चांगलं सांगतील. स्कंद म्हणजे कार्तिकी, ते आपल्याला भगवतीचा महिमा सांगतील. त्या भगवतीचा महिमा त्यांना जास्त माहित असेल, त्यांच्यापेक्षा दुसरं कोण भारी सांगू शकत नाही. म्हणून स्कंदजीकडे गेले. अगोदर त्यांची स्तुती करू लागले. कार्तिकजी, तुम्ही एवढे महान आहात की तुम्ही ताडकासुराचा वध केला. तुम्ही एवढे भाग्यवान आहात की मा भगवतीचे तुम्ही पुत्र आहात. ती मा भगवती तुमच्यावर एवढं प्रेम करते, एवढे तुम्ही महान आहात, अशी स्तुती केली. कारण कार्तिकीवर मा भगवतीचं एवढं प्रेम आहे खूपच. त्या मा भगवतीचं कथा आम्हाला सांगा. तेव्हा कार्तिकजी हसले. का ती मा भगवती एवढं प्रेम करते कार्तिकावर? शिवमहापुराणामध्ये कथा आलेली की कार्तिक ज्याने गणपती बाप्पा एकदा लग्नाला आले. लग्न करायचं होतं, पण कोणाचं अगोदर करायचं कळे ना. मग सांगितलं, जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा अगोदर घालून येईल त्यांचं लग्न अगोदर केलं जाईल, असं सांगितलं. मग कार्तिकजी मोरावरती बसले, निघाले प्रदक्षिणा घालण्यासाठी. पण गणपती बाप्पा हुशार होते, बुद्धिमान होते. त्यांनी काय केलं, ते प्रदक्षिणाला नाही गेले, आई वडिलांनाच प्रदक्षिणा घातली आणि सांगितलं, आता करा माझं लग्न. ते म्हणाले, आम्हाला प्रदक्षिणा घालून लग्न करा म्हणताय? अहो, तुमच्यात तर सर्व पृथ्वी सामावलेली आहे, तुम्हाला प्रदक्षिणा घातली म्हणजे सगळ्या पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्यासारखे. आनंद झाला शिवजींना आणि शिवजींनी लग्न लावून टाकलं. तरी इकडे कार्तिकची प्रदक्षिणाच घालतात. आणि प्रदक्षिणा करत येत असताना एकाने विचारलं, अहो का प्रदक्षिणा घालताय तुम्ही? सांगितलं, माझं लग्न करायचंय. आणि सांगितलंय की
जो कोणी अगोदर प्रदक्षिणा घालून येईल त्यांचा विवाह अगोदर केला जाईल. ते सांगितलं, अहो तुम्ही अजून प्रदक्षिणाच घाला, तिकडे गणपती बाप्पाचं लग्न झालं, त्यांना लेकर पण झाले. जेव्हा असं कळालं कार्तिकजींना खूप राग आला. म्हणाले आपल्या आई वडिलांनी आपल्याला फसवलं म्हणून रागाने ते दक्षिण प्रांतामध्ये जाऊन बसले, परत आलेच नाही. मा भगवतीला कळालं, पार्वती मातेला कळालं, त्यांना चिंता वाटू लागली आणि शिवजींना म्हणू लागले, शिवजी चला ना आपण भेटायला जाऊ. मग शिवजींना घेऊन माता पार्वती कार्तिकेयांना भेटण्यासाठी गेली. आणि जिथं शिवजी थांबलेत त्या ठिकाणाचं नाव आहे मल्लिकार्जुन. ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. मग दर पौर्णिमेला माता पार्वती कार्तिकेयांना भेटण्यासाठी जातात आणि भगवान शिवशंकर हे दर अमावस्याला भेटण्यासाठी जातात. मग अशी भेटायला जाणारी मा भगवती तुमच्यावर एवढं प्रेम करते, एवढं प्रेम कार्तिकेयांवर करते. ते हसले आणि म्हणाले, मी तुम्हाला सांगतो, भगवतीचा महिमा सांगतो, त्याच्यासाठी एक पुराण मी तुम्हाला सांगतो, तेच म्हणजे श्रीमद देवी भागवत. ठीक आहे म्हणे, सांगा, लवकर सांगा, ऐकण्याची उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली आहे, सांगा. सांगू लागले. एक विवास म्हणून नावाचा मनू होता आणि त्याचाच पुत्र श्राद्ध देव. हा श्राद्ध देव होता, त्याच्या पत्नीचं नाव होतं श्रद्धा देवी. हे सूर्यवंशामधले होते. यांचं लग्न होऊन फार दिवस झाले होते, पण यांना पुत्र संतान होत नव्हती. का होत नाही याच्या चिंतेमध्ये सतत तो श्राद्ध देव असायचा. का आपल्याला मुलगा होत नाही, आपल्याला तर उत्तरार्धी पाहिजे, काय करावं जेणेकरून मुलगा होईल, चिंताग्रस्त असायचे नुसतं. मग काय करावं, मग वशिष्ठजींकडे गेले, कारण सूर्यवंशाचे जे कुलगुरू आहेत ते वशिष्ठजी आहेत, त्यांच्याकडे गेले. त्यांना म्हणाले की मला पुत्रच होत नाहीये, मी राजाचं प्रजेचं पालन पोषण करतोय, माझ्या नंतर उत्तरार्धी पाहिजे, पण मला पुत्र संतान होत नाही, काय करू मला सांगा. सांगितलं काही काळजी करू नका, आपण पुत्र कामेष्टी यज्ञ करू. आणि पुत्र कामेष्टी यज्ञ करायचं ठरवलं. साधू संतांना बोलवलं, यज्ञ करायच्या वेळेस यज्ञासाठी बोलवलं. पण जी श्रद्धा देवी होती ना, तिच्या मनामध्ये होतं की मुलगा नको, आपल्याला मुलगी पाहिजे, मुलगा नको, मुलगी हवी. म्हणून तिनं काय सांगितलं, जे यज्ञ करणार होते त्यांच्या कानात सांगितलं की मुलगी होईल असे काहीतरी मंत्र यज्ञामध्ये टाका, अशी आहुती टाका. ठीक आहे म्हणे, टाकतो. आणि तशाच आहुत्या टाकल्या. यज्ञदेव प्रसन्न झाले, बाहेर आले आणि जो प्रसाद आहे तो वशिष्ठजींकडे दिला. वशिष्ठजींनी राजाकडे दिला आणि त्यांनी श्राद्ध देवीकडे दिला. श्रद्धा देवीने तो प्रसाद ग्रहण केला. यथाकाल ती गर्भवती राहिली आणि प्रसूत झाली. राजाला कळालं की तुम्हाला मुलगी झाली. राजाला कळेना, अरे मुलगा होण्यासाठी आपण यज्ञ केला आणि मुलगी झाली, कसं काय झालं असं कळेना. मग वशिष्ठजींकडे गेले, सांगितलं मुलासाठी यज्ञ केला होता आणि मुलगी झाली, कसं काय झालं हे. मग ज्यांनी यज्ञ केलं त्यांना बोलवलं, विचारलं, अहो मुलासाठी यज्ञ करायचा होता आणि मुलगी कसं काय झाली. मग सांगितलं की तुमची जी पत्नी आहे श्रद्धा देवी, यांनी आमच्या कानामध्ये सांगितलं मुलगी होईल, असे काहीतरी आहुत्या यज्ञामध्ये टाका. ठीक आहे म्हणे, मग आम्ही तसंच केलं, मुलगी होईल अशी आहुती टाकली, मुलगी झाली, त्यात आमची काही चुकी नाही. नाराज झाले दोघं पण आता काय करावं, मुलगा पाहिजे, मुलगी नकोय. मग वशिष्ठजी म्हणले काही काळजी करू नका आणि भगवान शंकराकडे गेले. सांगितलं आम्हाला मुलीचं रूपांतर मुलात करायचं. शिवजी म्हणले होईल, काही काळजी करू नका, मुलीचं रूपांतर मुलामध्ये होईल, काही काळजी करू नका. आता तुम्ही म्हणाल कुठं मुलीचं रूपांतर मुलामध्ये होतं का. आता विज्ञान फार पुढे गेलंय. जर स्त्रीला वाटलं पुरुष व्हावं तर होऊ शकते ती, कारण आजचं विज्ञान पण तसं पुढे गेलंय. पण ते जाऊ द्या, आता ही सत्ययुगातली कथा मी तुम्हाला सांगते. पण आता 700 वर्षापूर्वी जे झालं, माऊलींच्या काळामध्ये एक राजा होता, त्याला 6-7 नुसत्या मुलीच झाल्या होत्या. त्याला वैताग आलता मुलीचा, नको नको वाटत होतं. त्यानं आता 7व्या वेळेस
त्याची पत्नी गर्भवती राहिली. ते म्हणाले आता जर मुलगी झाली तर मुलीला तर मारणार आहे, मला जे सांगले तिला पण मारणार, मुलीला मारणार, आणि जिला मुलगी झाली तिला पण मारणार, फक्त मुलगी होऊ द्या असं म्हटलं. काय करावं, मुलगीच झाली. आता काय करायचं? राणीने युक्ती लढली. आता आपण खोटंच बोलायचं, ओ कशाला, तिघींचा जीव जाईल, तिघींचा जीव वाचेल म्हणून खोटं बोलायचं ठरवलं. पण ब्राह्मण देवता आलं, मग काय करायचं? मग ब्राह्मण देवतालाच बोलवलं आणि सांगितलं तुम्ही खोटं बोला. म्हणे काय खोटं बोलायचंय, फक्त एवढंच सांगा म्हटलं की मुलगा झाला म्हणून, आणि अजून सांगा की हा मुलगा 16 वय होसपर्यंत बघायचंच नाही, असं तुम्ही राजाला सांगा. बरं ठीक आहे म्हणले, कारण 3 जणांचा जीव वाचवायचा होता, सांगतो म्हणले. आणि राजाला सांगितलं तुम्हाला मुलगा झाला आणि त्या मुलाचं 16 वय होईपर्यंत तुम्ही त्याचं तोंड पाहायचं नाही. राजा म्हटलं आज एवढ्या दिवसांनी मुलगा झाला, आता तोंड नाही बघायचं, उगाच तोंड बघितलं तर उगाच वाकडं तिकडं काय व्हायचं, म्हणून 16 वय होईपर्यंत तोंडच बघितलं नाही. 16 वर्षाची झाली ती मुलगी, 16 वय झालं तिचं, आणि आता लग्न ठरलं. आता काय करायचं? आता मुलीसोबत लग्न करायचंय, पण मी पण मुलगीच आहे, काय करावं तिला कळेना. जीव देवा असं तिला वाटू लागलं, आणि जीव देण्यासाठी एका अरण्यामध्ये गेली, वनात गेली, बसली, थोडी विचार करू लागली. तेवढ्याच कानामध्ये शब्द ऐकू आले, विठ्ठल विठ्ठल असे शब्द कानावरती ऐकू आले. ते म्हणाले कोणतरी थोर महात्मे आले दिसतात, चला आपण दर्शन घेऊन येऊन मग मरू. मग गेली तर पाहिलं माऊली ज्ञानोबराय होते. माऊली ज्ञानोबरायांच्या चरणावरती नतमस्तक झाली, नमस्कार केला. तसे माझे माऊली म्हटले उठ राजकुमारा, उठून उभा राहा. ती मुलगी रडायला लागली, खूप रडायला लागली. का रडतेस बाळा? सांगितलं तुम्ही मला राजकुमार म्हटलंय, पण मी राजकुमार नाही, माझा वेश फक्त मुलाचा आहे, मी मुलगी आहे. तेव्हा ज्ञानोबराय म्हटले माझ्या मुखातून शब्द गेला याचा अर्थ खोटं होणार नाही, तू मुलगी नाही तू मुलगाच आहेस, असं म्हणू लागले. पुरुष केलं, स्त्री होती, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. म्हणजे एवढं सामर्थ्य माऊलीमध्ये. आता हे 700 वर्षापूर्वी झालं की मुलीचा मुलगा केला, आणि हे सत्ययुगातली मी तुम्हाला कथा सांगितली. का नाही होणार बरं परिवर्तन मुलीचं मुलामध्ये? तर शिवजींना सांगितलं काही काळजी करू नका, तिचं रूपांतर मुलामध्ये होईल. ते मुलगी जी होती तिचं अगोदर नाव इला ठेवलं होतं, इला, आणि तिचं रूपांतर आता मुलामध्ये झालं. मग त्याचं नाव ठेवलं सुद्दुम्न. काय नाव ठेवलं? सुद्दुम्न नाव ठेवलं. तो सुद्दुम्न दिसायला एवढा सुंदर दिसायचा, खूप छान. तर धनुर्धारी झाला, सुंदर. त्याला घोडी सवारी खूप छान, त्याला खूप आवडायचं, घोड्यावर बसायला, स्वार व्हायला खूप आवडायचं. एक दिवस तो घोड्यावर बसून म्हणाला चला आपण मृगया करण्यासाठी जाऊ, आणि मृगया करण्यासाठी वनामध्ये निघून गेला. आणि वनामध्ये गेला तर ते वनामध्ये गेल्याबरोबर त्याचं रूपांतर परत स्त्रीमध्ये झालं. आता हे का झालं, कसं झालं हे त्यालाच कळलं नाही, का झालं असेल असं. त्यासोबत जे घोडा होता त्याची घोडी झाली, जे सैनिक होते त्या सगळ्या स्त्रिया झाल्या, आणि तसंच फिरू लागलं वनामध्ये, काही कळे ना का झालं असं. आणि तसं फिरत फिरत त्याचं रूपांतर स्त्रीमध्ये झालं, इला झाली परत ती, आणि पुढे पुढे गेली आणि बुधाच्या आश्रमासमोर ती आली. बुधाच्या आश्रमासमोर आली. बुध हा चंद्राचा मुलगा. चंद्राने तारा राणी ज्या होत्या बृहस्पतींच्या पत्नी, हिच्यासोबत व्याभिचार करून त्या बुध झाला होता. आणि बुध हा सामान्य नव्हता, एवढा सुंदर दिसत होता, खूपच तेजमय होता, एवढा सुंदर दिसायचा. त्या बुधाच्या आश्रमासमोर ही इला गेली. दोघांची नजरानजर झाली. दोघांना वाटलं आता एकमेकाशी लग्न करावं, म्हणून दोघांनी विवाह केला आणि त्यांचा संसार चालू झाला. आणि काही दिवसांनी ती गर्भवती राहिली आणि तिला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव आहे पुरुरवा. त्या मुलाचं नाव ठेवलं पुरुरवा. ते मुलगा लहान होता, लहानच तिने मोठा केला, कळायला लागलं त्या मुलाला. आणि तेवढ्यात तिच्या डोक्यात आलं बापरे, आपण तर पुरुष होतो ना, आपलं रूपांतर स्त्रीमध्ये झालंय. तिला आठवू लागलं आपले आई वडील कोण आहे, आपण कोण होतो, हे सगळं तिला आठवायला लागलं. आता काय करावं, आपल्याला परत पुरुष व्हायचंय, काय केलं पाहिजे.
परत मग ते हिला वशिष्ठजींकडे गेली आणि वशिष्ठजींना म्हणाली, मी सुद्दुम्न, पण माझं रूपांतर मी त्या वनामध्ये गेलो आणि वनामध्ये गेल्यामुळे माझं रूपांतर स्त्रीमध्ये झालं. कारण ते वन जे होतं ना ते साधारण नव्हतं. तिथं अगोदर महादेवाने विचरण केलं होतं. महादेव आणि पार्वती माता तर राहत होते. एक दिवस असे साधू संत म्हणाले की बाबा चल आपण या वनामध्ये जाऊन येऊ, भगवंत इथेच राहतात, दर्शन करून घेऊन येऊ आपण. मग काही साधू संत भगवंताचं दर्शन करण्यासाठी वनामध्ये गेले. तर महादेव आणि पार्वती एकांतामध्ये बसले होते. दोघं बसले होते, हशी मजा चालू होती त्यांची. आणि तेवढ्या ते गेले. पार्वतीनं पाहिलं कोणतरी आलं, साधू संत आले म्हणून लाजल्या जरा आणि लाजून लांब पळून गेल्या. ते साधू संतांना वाटलं आपण पण चुकीच्या वेळेस आलो की काय, म्हणून ते पण निघून गेले. दर्शन घेतला निघून गेले. महादेवांनी विचारलं पार्वतीला, पार्वती अगं काय झालं, का आलीस इकडं? सांगितलं तुमच्या भक्तांना कळत नाही, त्यांना कळत नाही. हा पण बाबा ग्रस्ती आहे, याला पण संसार आहे, याला पण बायका आहेत, उठसूट कधी पण येतात. अगं चिडू नको पार्वती, काय झालं एवढं चिडायला? बरं तुला वाटतं ना आपण एकांतामध्ये राहू, काही काळजी करू नको. या वनाला मी असा श्राप देतो, जो कोणी इथे येईल या वनामध्ये येईल पुरुष, त्याचं रूपांतर स्त्रीमध्ये होईल. बरं स्त्री जरी आली तरी जमेल ना तुला? हो म्हणे जमेल. मग असा श्राप भगवान शिवशंकरांनी त्या वनाला दिला की जो कोणी या वनामध्ये येईल त्याचं रूपांतर स्त्रीमध्ये होईल. मग हा तो वनामध्ये गेला आणि त्याचं रूपांतर स्त्रीमध्ये झालं असं वशिष्ठजींना सांगू लागला. मग वशिष्ठजींना नाराज झाले, पण काय करावं, परत शिवशंकराकडे गेले. शिवशंकराकडे गेले आणि भगवान शिवशंकराचं भजन करू लागले. नम शिवाय हर हर भोले, नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. असं भजन करू लागले महादेवांचं. महादेव प्रसन्न झाले, प्रगट झाले. विचारलं वशिष्ठजींना, एवढे मोठे महात्म्य तुम्ही का भजन करताय माझं? सांगितलं माझा जो शिष्य आहे त्याचं रूपांतर पुरुषामध्ये करायचं, हे तुमच्यामुळे झालंय. त्याचं रूपांतर स्त्रीमध्ये माझ्यामुळं. हा तुम्हीच तो वनाला श्राप दिला की जो कोणी या वनामध्ये जाईन त्याचं रूपांतर स्त्रीमध्ये होईल. हा तो वनामध्ये गेला आणि याचं रूपांतर स्त्रीमध्ये झालं, याचं रूपांतर पुरुषामध्ये झालं पाहिजे, असं काहीतरी सांगा. आता शिवजी म्हटले मी माझा शब्द काही महाग घेऊ शकत नाही, पण माझ्याकडे एक उपाय आहे. म्हणे काय उपाय? तुमचा जो शिष्य आहे तो 1 महिना पुरुष राहील आणि 1 महिना स्त्री राहील. तर वशिष्ठजी म्हणाले आता हिने नेमकं करायचं काय? राज्य करायचं का नेमकं संसार करायचा? ते आवडलं नाही वशिष्ठजींना. वशिष्ठजी म्हणले दुसरा उपाय काहीतरी सांगा. मग दुसरा उपाय सांगितला. तर मी तर काय करू शकत नाही म्हटले, पार्वतीची उपासना करा तुम्ही. ती भगवती मा भगवतीची उपासना करा, पार्वतीची उपासना करा, ती तुम्हाला उपाय सांगन काय करायचं ते. मग वशिष्ठजी मा भगवतीकडे गेले आणि भजन करू लागले. आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तोरात सारी. अंबे कृपा करी माझ्यावरी, जागवी तोरात सारी. आज गोंधळाला
जगदंबा मात की जय. आई राजा उधव उदय. अशी भगवतीची स्तुती वशिष्ठजींनी केली. मा भगवती प्रसन्न झाली, प्रगट झाली. विचारलं, का माझी स्तुती करताय? सांगितलं, माझा जो शिष्य आहे ना, तो पुरुष होता ग, पण त्याचं रूपांतर स्त्रीमध्ये झालंय. तू जर प्रसन्न असली तर काहीतरी उपाय सांग की जेणेकरून त्याचं रूपांतर स्त्रीमध्ये पुरुषामध्ये होईल. जगदंबा म्हणली, माता म्हणाली, वशिष्ठजी, तुमच्या जो शिष्य आहे त्याला सांगा माझी कथा श्रवण करण्यासाठी. 9 दिवस त्याला सांगा माझी कथा श्रवण कर. अगदी मनाभावाने अंतकरणाने जर तू कथा श्रवण करशील ना, तर निश्चित त्याचं रूपांतर पुरुषामध्ये होईल. ठीक आहे, आनंद झाला वशिष्ठजींना. आणि वशिष्ठजी परत आपल्या स्वघरी गेले आणि आपल्या शिष्याला सांगितलं, म्हणजे इलेला सांगितलं, मा भगवतीची कथा श्रवण कर. 9 दिवस तिने कथा अगदी मनापासून अंतकरणापासून श्रवण केली आणि तिचं रूपांतर पुरुषामध्ये झालं. पुरुष झाला, ती सुंदर राज्य करू लागला. त्याचा विवाह झाला, त्याला मुलं झाले. आता जे इला होती तेव्हा जे मुलं झाले आणि आता सुद्दम्न होताना जे मुलं झाले, त्या दोघांचा सांभाळ त्यांनी केला. त्यांना लहानाचं मोठं केलं आणि त्यांच्या हाती राज्य सोपवलं. त्यांच्या हातात राज्य दिलं आणि सांगितलं, आता तुम्ही राज्य सांभाळा, मी जातो. आणि सुद्दम्न वनामध्ये निघून गेला. मा भगवतीची तपश्चर्या करू लागला. तिथं मा भगवतीची तपश्चर्या केली आणि सद्गती स्वतःला प्राप्त करून घेतली. अशी सुंदर कथा वर्णन करून सांगितली की त्या मा भगवतीमुळं ह्या इलेचं सुद्दुम्न झाला, तिचं स्त्रीचं रूपांतर पुरुषामध्ये झालं. असा असणारा मा भगवतीचा महिमा आहे. पण अगस्त्य मुनी म्हणाले, कार्तिकजी, अहो एक कथा ऐकून आमचं पोट नाही भरलो, अजून कथा सांगा, अशी विनंती केली. ठीक आहे म्हणे, सांगतो. सांगू लागले. ऋत्वाक नावाचा एक धर्मात्मा होता. धर्माने वागत होता, शीलवान होता, सात्विक होता. त्याचा संसार थाटामाटाच होता, श्रीमंत होता, निरोगी राहायचा, अगदी सुंदर राहायचा तो. त्याला कोणता रोग नाही, का गरिबी नाही, त्याच्याकडे श्रीमंत होता तो. त्याला मुलगा झाला, खूप आनंद झाला, आपल्याला मुलगा झाला. मुलगा झाला म्हणून सर्व दान धर्म केलं. आता मनुष्याने जीवनामध्ये मुलगा झाल्याबरोबर दान करावं का? जोपर्यंत त्याची नाळ गळून पडत नाही तोपर्यंत दान करावं. नाळ गळून पडल्याच्या नंतर दान करू नये, कारण त्याला आपण म्हणतो वृत्ती म्हणतो, ते विटाळ म्हणतो आपण, विटाळ होतो. म्हणून तो नाळ पडायच्या अगोदर आपण पण दान केलं पाहिजे. त्याने अनेक प्रकारचं दान धर्म केलं. सगळे जे विधी करायचे होते ते सर्व विधी केले. मुलगा जन्माल्याच्या नंतर सर्व विधी केले. मुलगा लहानाचा मोठा झाला, पण मुलगा काही नीट वागत नव्हता. तो धर्मात्मा होता ऋत्वाक, पण मुलगा असा का जन्माला कळेना. मुलगा एवढा विचित्र वागायचा, मदिरा प्राशन करायचा, वेश्यांना घरात आणून ठेवायचा, जुगार खेळायचा, वाईट वर्तन करायचा. एकदा तर काय केलं त्यांनी, एका ब्राह्मणाची बायको आणली, तिच्यासोबत लग्न केलं आणि तिच्यासोबतच विवाह करून तिच्यासोबत संसार करू लागला. ऋत्वाक जे समजून सांगायचे, अरे बाबा असं करू नको, का करतोस असं. आता पहा ना, आता एखादा समाजाला समजावून सांगतोय, पण त्याने जर घरी सांगितलं आणि घरच्यांनीच जर त्याचं ऐकलं नाही तर त्याला वाईट वाटतं. समजून सांगत होते पण ऐकत नव्हता तो. आता तो सात्विक होता. ऋत्वाक पण असा मुलगा जन्माला कळेना का. म्हणतात ना, सुशीलो मात्र पुण्येन
पितृपुण्येन चतुरतः उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. सुशील मुलगा जन्माला येतो आईच्या पुण्याने, चतुर मुलगा जन्माला येतो वडिलांच्या पुण्याने, उदार मुलगा जन्माला येतो त्याच्या वंशामुळे, आणि भाग्यवान मुलगा जन्माला येतो ते स्वतःच्या पुण्यामुळे. आणि याच्या उलट जर सांगायचं झालं ना, उन्माद मात्र दोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंश दोषेन कर्म दोषेन दरिद्रता. उन्मत्त मुलगा जन्माला येतो आईच्या पापामुळे, मूर्ख मुलगा जन्माला येतो वडिलांच्या पापामुळे, आणि कंजूस मुलगा जन्माला येतो वंशाच्या पापामुळे. आणि तो जर मुलगा दरिद्री असला तर ते स्वतःच पाप त्याच्या. पण हा जो ऋत्वाक होता ना, पुण्यवान होता, काही पाप नव्हतं त्याच्या जीवनामध्ये, पण मुलगा असा वाईट वागत होता. का करत होता असं कळत नव्हतं. काय करावं वैतागले पार त्याला. तो मुलगा त्यांनाच उलट बोलायचा. आता पहा ना, एखादा जन्म दिलेला वडिलांनी त्याला जर लाथा मारला तर किती वाईट वाटतं. अगदी लहानपणीपासून रक्ताचं पाणी हाडाचं काढ करून वाढवलेलं असतं लेकरांना आई वडिलांनी, पण तेच लेकरं आज त्यांना लाथा देऊन बाहेर काढतात घराच्या. ते आपला सांभाळ करतात लहानपणी. का करतात आई वडील? कारण ते वृद्ध होतात. वृद्ध म्हणजे म्हातारपण एक लहान बाळावानी असतं. माणूस जरी बसला ना उठता येत नाही, उठला तर नीट चालता येत नाही. मग आई वडील आपल्या लहान असताना आपली एवढी सेवा करतात. जिथे आपण घाण केली, जेवत जरी असलो ना, जरी घाण केली तर अगोदर ती घाण काढणार, मग परत जेवायला बसणार. एवढं सगळं सहन करतात आपल्या मुलाला शिकवण्यासाठी. नाही ते कष्ट करतात, पण मुलगा त्याची जाणीव ठेवत नाही. आपल्याला लहानपणी ज्यावेळेस आपल्याला कळत नव्हतं, आपल्याला नीट खायचं सुद्धा ज्ञान नव्हतं, त्यावेळेस आपल्या आई वडिलांनी आपला सांभाळ केला हे विसरून जातो. म्हातारपणी ज्यावेळेस आपल्या आई वडिलांना काही हाताने करता येत नाही, त्यावेळेस सांभाळ केला पाहिजे. पण त्यावेळेस मुलं सांभाळ न करता वृद्ध आश्रमामध्ये टाकतात. तो उलट बोलायचा आपल्या वडिलांना. वाईट वाटलं त्याला, वाईट वाटायचं ऋत्वाकांना, पण काय करावं. म्हणून एक दिवस गर्गाचार्यांकडं त्याची जन्मपत्रिका घेऊन गेले ते ऋत्वाकजी. त्यांना सांगितलं, एवढी जन्मपत्रिका बघावं, माझा मुलगा नीट वागत नाही, काय झालंय कळत नाही त्याला. मग ते गर्गाचार्यांनी त्याची पत्रिका पाहिली. सांगितलं, ह्याचा जन्म रोहिणी नक्षत्राच्या दिवशी 4थ्या चरणावर झाला, आणि त्यावेळेस गडांतर नावाचं गडांतर चालू होतं, आणि या गडांतर योगामध्ये याचा जन्म झाला म्हणून ते गडांतर ह्याच्या मागे लागले. मग ऋत्वाकांना काय करावं सांगा मग असं म्हणाले. तर सांगितलं, मा भगवतीची कथा श्रवण करा, काही होणार नाही, ते गडांतर निघून जाईन, तुमचा मुलगा नीट वागेल. तर सांगितलं, गडांतर योग लागलाय तुमच्या मुलाच्या मागे, तुम्ही मा भगवतीची कथा श्रवण करा, तो गडांतर योग निघून जाईल असं सांगितलं. तर ऋत्वाकजी म्हणले, ठीक आहे, काय हरकत नाही. पण ऋत्वाकजींना राग आला होता रोहिणी नक्षत्राचा. म्हणाले, तुझ्या नक्षत्रावर माझा मुलगा जन्माला आला आणि तू काय असं माझा मुलगा जन्माला घातला, असं वाईट वर्तन करू लागलं केवळ तुझ्यामुळं. राग आला ना, श्राप दिला रेवती नक्षत्राला, जा आकाश मंडलातून गळून पडशील खाली असं सांगितलं. आणि अगदी तसंच झालं. रेवती नक्षत्र हे आकाश मंडलातून खाली पडलं, ते म्हणजे कुमुदगिरी नावाच्या पर्वतावर ते पडलं. आणि कुमुदगिरी नावाच्या पर्वतावर पडल्याबरोबर त्या रेवती नक्षत्राचं जे तेज होतं ना, ते तेजातून एक मुलगी प्रगट झाली. आणि त्या पर्वतावर ती पडल्याच्या नंतर त्या पर्वताचं नाव पडलं रैवतक पर्वत नाव. आणि त्या तेजातून एक मुलगी जन्माला आली, आणि ती मुलगी एका प्रमोच ऋषींनी पाहिली. त्या मुलीचा सांभाळ प्रमोच ऋषींनी अगदी स्वतःची मुलगी म्हणून सांभाळ केला.
एवढा सांभाळ केला, तिला लहानाचं मोठं केलं. आता ती उपवर झाली. आता मुलीला लहान असताना बापाला काही वाटत नाही की आपली मुलगी लहान आहे, पण जी मुलगी मोठी झाली ना, वडिलांना चिंता वाटते. आता मुलगी मोठी झाली, आता लग्न करावं लागेल. लग्नाची चिंता असते. आता लग्नामध्ये काही कमी खर्च असतो का मुलींचा? लहानपणीपासून तिला सांभाळायचा, हा जीवाचा तुकडा दुसऱ्यांच्या हाती सोपवायचा नाईलाज असतो आई वडिलांचा. ब्रह्मच ऋषींना चिंता वाटू लागले, कसं होईल, आपल्या मुलीला कसा मुलगा भेटेन याच्या चिंतेमध्ये होते. कसा मुलगा भेटेन याच्या चिंतेमध्ये चिंता करत असताना यज्ञशाळेमध्ये गेले. यज्ञ केला आणि अग्निदेवतेला प्रसन्न करून घेतलं आणि विचारलं, माझ्या मुलीचं लग्न करायचंय, लग्नाला आली ती, आता उपवर झाली आहे, माझ्या मुलीला कसा मुलगा भेटेन, कसा भेटेन सांगा. अग्निदेवताने सांगितलं, प्रमोदजी काही काळजी करू नका, तुमच्या मुलीला एवढा सुंदर मुलगा बसन, दिसायला तर अगदी सुंदर असेल, पण तो ज्ञानी पण असन, शौर्यवान पण असून त्याचं नाव दुर्धम असेल. दुर्धम नावाचा मुलगा तुमच्या मुलीचा पती होईल, काही काळजी करू नका. आणि लग्न कधी होईल याची सुद्धा काळजी तुम्ही करू नका, कारण योगायोग आपोआप येतील. कारण काय असतं ना, कोणत्याही गोष्टीला योगायोग असावे लागतात. जर आपण म्हटलं आजच मुलीचं लग्न करायचं, तिचं लग्न करायचंय, तर योग जर आजच असला तर आजच होईल, जर आज नसला त्याचा योग तर आज होणार नाही. काही काळजी करू नका, योगायोग येईल लग्नाचा, असं सांगितलं. आणि काही दिवसांनी जे दुर्दम जो होता, मृगया करण्यासाठी वनात आला आणि प्रमोद ऋषींच्या आश्रमासमोर आला. तो म्हणाला, बाबा आपण या आश्रमासमोर आलोत, तर आता त्यांचं दर्शन तरी घेऊन जाऊ. म्हणून दर्शन करण्यासाठी गेले. तर प्रमोद ऋषी आतमध्ये नव्हते, यज्ञशाळेमध्ये आपला नित्यनेम करण्यासाठी गेलते. पण हाक मारली, कोण आहे का आतमध्ये, असा आवाज आला. पण आतमध्ये कुणी नव्हतं. प्रमोद ऋषींची मुलगी होती रेवती, तिचं नाव रेवती होती. ती बाहेर आली कोण आहे पाहण्यासाठी. दुर्दम ऋषींनी रेवतीला पाहिलं. तिचं सौंदर्य पाहून त्यांच्या तोंडातून आपोआप शब्द निघला, प्रिये. प्रमोद ऋषी कुठे आहेत? आता प्रिय हा शब्द फक्त पत्नीला वापरू शकतो, आणि प्रिय हा पण बहिणीला असो, आईला असो. प्रिय वेगळा आणि प्रिय वेगळा, असा शब्द त्यांच्या मुखातून गेला. दोघांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपण विवाह करावा. पण दुर्दम ऋषींनी काहीच केलं नाही, कारण धर्मात्मा होते. ते परत मागे फिरले, विचारलं आत आहेत का प्रमोद ऋषी? सांगितलं नाही, यज्ञशाळेमध्ये गेलेत. मग दुर्दम ऋषी यज्ञशाळेकडे गेले, तर ऋषी तिथं यज्ञ करत होते. त्यांना ओळख सांगितली की मी दुर्दम. आता नाव ऐकल्याबरोबर त्यांना बसायला टाकलं, स्वागत केलं प्रमोद ऋषीने आणि म्हणाले, या ना जावई बापू, बसा. आता त्यांना आश्चर्य वाटलं दुर्दमाला, जावई बापू, अहो माझे तर सासरे दुसरे आहेत आणि तुम्ही कोणते सासरे आहात? ते म्हणाले, मी तुमचा सासरा नाहीये, सासरा होणार आहे. होणार आहे? हा म्हणे होणार आहे. ते कसं काय? हा तुम्ही आता माझ्या झोपडीपाशी गेलता का? हो म्हणे गेलतो. तिथं तुम्ही एक सुंदर कन्या बघितली? हो पाहिली ना. आणि तुम्ही तिला प्रिय म्हणालात? हो हो म्हणालो. आता घाबरला? म्हणालो. घाबरू नका म्हणलं, तुम्ही प्रिय म्हटला, त्याचा अर्थ प्रिय हा शब्द फक्त पत्नीला वापरला जातो. आता ती तुमची अर्धांगिनी होईल, कारण हे विधीचं विधान आहे. तुम्ही तिच्याशी विवाह करा असं सांगितलं. ठीक आहे म्हणून मग त्या रेवतीला सांगितलं की तुमच्या दोघांचा विवाह करायचा. रेवती म्हणाली, तिनं हाकार दिला, पण ती म्हणाली माझा विवाह होईल तर फक्त रेवती नक्षत्राच्या दिवशीच होईल. पण प्रमोद ऋषी म्हणाले, अगं ते रेवती नक्षत्र जे आहे ना, ते आकाशमंडलातून ऋत्वाक ऋषींच्या श्रापानं ते गळून पडलंय, आणि तुझा विवाह कसा होईल? सांगितलं त्यांच्या श्रापाने ते गळून पडलं. मग तुमची एवढी तपश्चर्या,
तुमच्या तपश्चर्याने परत ते आकाश मंडलामध्ये राहू शकता ना, जाऊ शकता? म्हणे हा. मग त्यांनी परत रेवती नक्षत्राचा परत आकाश मंडलामध्ये स्थापन केलं, रेवती नक्षत्राला. आणि ते स्थापन झालं. आणि रेवती नक्षत्राच्या दिवशी या रेवतीचा आणि दुर्दमाचा विवाह झाला. विवाह केला. आता आशीर्वाद देऊ लागले प्रमोद ऋषी, अनेक आशीर्वाद देऊ लागले. आता मुलगी जाणार सासरी, याच्यासाठी पोटामध्ये कालमेल होऊ लागली प्रमोद ऋषींच्या. म्हणू लागले, अरे तू लहान होतीस तेव्हा तू आमच्या आश्रमात होती, सगळा आश्रम आनंदीमय होऊन गेलं, पण आता तू चालली आहेस. वाईट वाटू लागलं. आता तसंच असतंय, एखादी मुलगी असली ना, तिला लहानपणीपासून सांभाळलेलं असतं, पण तोच काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातात द्यायच्या वेळेस कसं होतं हे आई वडिलांनाच विचारा. पोटामध्ये कालमेल होऊ लागले. आपली मुलगी आता दुसऱ्यांच्या घरी जाणार. कारण पहा ना, बाप दोनदा जास्त रडतो. एक म्हणजे आपल्या मुलीला वाटे लावताना, आणि दुसरं म्हणजे आपला मुलगा आपल्याला घराच्या बाहेर काढताना. ह्या दोन वेळेस बाप खूप रडतो. वडिलांचं जास्त करून मुलीवर आपला खूप प्रेम असतो, मुलापेक्षा जास्त मुलीवर प्रेम करतो. आणि तीच मुलगी सासरला जात असताना ते वरून हसू दाखवतं, पण आतमध्ये त्याच्यात दुःख असतं. अरे बापरे, या मुलीला आपण लहानपणीपासून सांभाळलंय आणि आता दुसऱ्यांच्या हातात सोपवायचं. तसंच अगदी प्रमोद ऋषींना झालं. दुःख वाटू लागलं, रडू लागले. आणि आशीर्वाद रडता रडता आशीर्वाद देऊ लागले. काय आशीर्वाद देऊ जावई बापू, सांगा. सांगितलं. दुर्दमजी म्हणाले, तुम्हाला आशीर्वाद द्यायचा ना, मला असा आशीर्वाद द्या की मला असा पुत्र झाला पाहिजे, दीर्घजीवी पुत्र झाला पाहिजे, त्याचं राज्य त्रैलोक्यामध्ये पसरलं पाहिजे, त्याचा आदर सर्वांनी केला पाहिजे, असा पुत्र झाला पाहिजे. बरं ठीक आहे, होईल तुम्हाला असा पुत्र, पण त्याच्यासाठी तुम्ही मा भगवतीची कथा श्रवण करा. मा भगवतीची कथा तू 5 वेळा श्रवण केली ना, तर तुम्हाला असाच पुत्र तुमच्या मनाजोगा तुम्हाला प्राप्त होईल. ठीक आहे म्हणे. आणि घेऊन गेले, आपल्या नगरामध्ये आले. आता कथा श्रवण करायची, पण कोणाकोण श्रवण करावी कथा. बऱ्याच दिवसांनी त्यांच्या राज्यामध्ये लोमस नावाचे ऋषी आले. दुर्दमांना आनंद झाला. आणि दुर्दमजी म्हणाले, लोमस ऋषी, खूप दिवसापासून मनामध्ये इच्छा आहे मा भगवतीची कथा श्रवण करावी. आता ती इच्छा पूर्ण करा, अशी माझी इच्छा आहे, तुम्ही मला कथा सांगा. ठीक आहे म्हणे. आणि लोमस ऋषिकोण यांनी कथा श्रवण केली. 5 वेळा कथा श्रवण केली. आणि मा भगवती प्रकट झाली. आणि मा भगवतीने विचारलं, काय हवं तुम्हाला. सांगितलं, मा माते, मला असा दीर्घजीवी पुत्र दे ग, त्याचं राज्य त्रैलोक्यामध्ये असला पाहिजे, तो दीर्घजीवी असला पाहिजे, असा पुत्र मला प्राप्त झाला पाहिजे. मा भगवती म्हणाली, काही काळजी करू नको, असाच पुत्र तुला होईल. असं सांगितलं. नाही, काही कालांतराने त्याला तसाच मुलगा झाला. रेवतीच्या पोटी तसाच मुलगा झाला, आणि त्याचं नाव रैवत ठेवलं. तो एवढा गुणी होता ना, खूपच. ब्रह्मदेवाला आवडला तो, म्हणून ब्रह्मदेव त्याला भेटण्यासाठी आले आणि त्याला सांगितलं, तुला मी मनू बनवतो. मग त्याला एक मन्वंतर दिलं, रैवतक नावाचं 5वं मन्वंतर आहे. हे मन्वंतर त्याला सोपवलं, तू याचा अधिपती असशील असं सांगितलं. आणि तो मनू झाला. आता मनुष्यचं काय आयुष्य काय सामान्य नसतं, थोडं नसतं, त्याचं आयुष्य खूप असतं. आता पहा, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, ह्या सर्व युगांचे आयुष्य ज्यावेळेस एकत्र येतात, हे युग ज्यावेळेस एकत्र येतात, तेव्हा एक महायुग होतं. आणि असे 71 महायुग झाले ना, मग एक मन्वंतर होतं. मग एक मन्वंतर होईपर्यंत तेवढं आयुष्य त्याला होतं. मग दीर्घजीवी असणारा मुलगा तर प्राप्त झाला, तो मनू झाला, सुंदर असा मनू झाला. त्यानं सुद्धा राज्य इतक्या दिवस केलं. आणि हे सर्व झालं कोणामुळे, तर हे झालं सर्व मा भगवतीमुळे.
असा मुलगा प्राप्त झाला. इकडे जे ऋत्वाक ऋषी होते त्यांनी मा भगवतीची कथा श्रवण केली आणि स्वतःचा मुलगा होता तो मुलगा सुद्धा चांगला वागू लागला, गुणी झाला. ही सगळी कृपा मा भगवतीची झाली आणि मा भगवतीची स्तुती करू लागले सगळेच आणि भजन म्हणू लागले. आनंदी निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी. मोहमैषासुर मर्दनाला गोरी, मोहमैषासुर मर्दनाला गोरी. त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्ताला कोणी पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. हरी बोल. मग अशा सुंदर कथा सुतजीने शौनकादी महामुनींना सांगितल्या. मग आता शौनकादी महामुनी म्हणाले, आता सुंदर महात्म्य तुम्ही आम्हाला सांगितलंय, आता या कथेचा श्रवण विधी काय आहे तो आम्हाला कृपया करून सांगा. आणि थोडक्यात सुतजींनी शौनकादी महामुनींना श्रवण विधी सांगू लागले. सांगितलं की वर्षामध्ये 4 नवरात्र येतात. आषाढ महिन्यामध्ये येतात, आश्विन, चैत्र आणि माघ या 4 महिन्यामध्ये नवरात्र येतात. नवरात्र 9 दिवस असतात. 9 दिवस या मा भगवतीची कथा श्रवण करावी असं सांगितलं. ही कथा कोणी कोणी श्रवण करावी तर ज्याची भगवान श्री विष्णू, भगवान श्री महादेव यांच्यावर निष्ठा आहे, त्यांच्यामध्ये जो भेद मानत नाही त्यांनी ही कथा श्रवण करावी. अजून कोणी करावी ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी कथा श्रवण करावी. ज्यांना काही इच्छित वर असेल, ज्यांची काही इच्छा असेल त्यांनी ही कथा श्रवण करावी. अजून ही कथा कोणी कोणी श्रवण करावी किंवा कुणी कुणी करू नये तर सांगितलं की जो हरिहरामध्ये भेद मानतो यांनी ही कथा श्रवण करू नये. मा भगवती विषयी ज्यांच्या मनामध्ये भक्ती नाहीये त्यांनी ही कथा श्रवण करू नये. आणि सांगितलं की ही कथा श्रवण केल्याच्या नंतर कोणाकोणाचं काय होतं. सांगितलं ही कथाने जर चोराने जर ही कथा श्रवण केली तर त्यांनी जे चोरी केलेलं पाप ते नाहीसं होतं. जो खोटं बोलतो त्याचं खोटं बोलण्याचं पाप नाहीसं होतं. जो गो हत्या करतो त्याचं सुद्धा पाप नाहीसं होतं. पण त्यांनी ते परत केलं नाही पाहिजे. एकदाच पाप केलं आणि त्याने कथा श्रवण केल्याच्या नंतर परत त्यानं पाप केलं नाही पाहिजे, मगच त्याचं पाप धुवून जाईल, नाहीतर नाही. मग असं सांगितलं की कथा श्रवण केल्याच्या नंतर काय भेटतं असं श्रवण विधी सांगितला. असाच श्रवण विधी सूतजींनी शौनकादी महामुनींना सांगितला. आणि शौनकादी महामुनी म्हटले, आता पुढची कथा आम्हाला श्रवण करा. ती आपल्याला पण श्रवण करायची आहे, पण ते आपण उद्या करणार आहोत, आज इथंच थांबणार आहोत. रामकृष्ण हरी.